हाय वहिनी. जरा जरा पाणी मिळेल का? कम ऑन यार, फक्त पाणी मागतोय मी, इथे पण ॲटिट्यूड दाखवणार आहात का? अगं घरचा जावई आहे मी, पाणी सुद्धा नाही देणार. ओके. सॉरी सॉरी. माझ्या बहिणीला फसवून तिच्याशी लग्न केलंस याबद्दल खूप अभिमान वाटतोय का रे तुला? काय केलंस नक्की मला माहित नाही, पण तुझ्या कारस्थानांना, तुझ्या खोटेपणाला ती बळी पडली हे मात्र नक्की. एक लक्षात ठेव पण अंशुमन, जर माझ्या बहिणीला रडवलंस, तिला त्रास दिलास, तिच्या केसांना जरी धक्का लागला ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. चिडचिड करतीयस, हरलीयस तू वहिनी. न्यायासाठी लढणं हॉबी आहे ना तुझी, म्हणून श्वेता चिंगीसाठी लढलीस. पण काय उपयोग झाला? मी डायरेक्ट तुझ्या बहिणीशी लग्न केलं. फसवून नाही काय येते, लग्न तर केलं आणि तू मला नीट वागायला सांगतेस. नीट आता तू वाग, कारण मला जर तुझा राग आला तर तो तुझ्या बहिणीवर पण निघू शकतो. काय धमकी देतोयस? मी तुझ्या 4 पावलं पुढे असतो हे तू नेहमी विसरतेस आणि मग तोंडावर पडते. आता ना आपण एक काम करू, हा गेम थोडासा चेंज करूया. कसला गेम? म्हणजे मी तुझ्या बहिणीशी लग्न करणार आहे हे तुला माहिती नव्हतं ना, म्हणून तू मला थांबवण्यासाठी काहीच करू शकली नाहीस. तर आता मी तुला सांगतो की मी काय करणार आहे, मग बघू तू काय करतेस. असं काय करणार आहेस तू? मी तुला तुझ्या घरात उभं राहून चॅलेंज देतो. पुढच्या 6 महिन्यात याच घरी तुला परत पाठवेन, कारण मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे दादा तुला डिवोर्स देईल. मला माझी नाही तुझी काळजी वाटते. आजतागयात कुणाचा संसार मोडावा, लग्न तुटावं अशी मी कधीच इच्छा नाही केली आहे. पण मला माहिती आहे तू माझ्या बहिणीला काय लेवलला फसवतोयस. त्यामुळे तुमचं हे जे कमकुवत लग्न आहे ना, ते मोडावं अशी माझी नक्कीच इच्छा आहे. सो खरंच बघूया आपण पुढच्या 6 महिन्यात नक्की कुणाचा डिवोर्स होतोय, तुझा की माझा. आणि आता मला खूप काम आहेत, त्यामुळे तू जा, माझ्या नजरेसमोरून चालता हो. ताई, काय तुझं? तू नेहमी काय करतेस? काय म्हणालीस आता अंशुमनला? तू यांना चालता हो म्हणालीस? ताई तुला माहिती ना, आज त्यांचं मानपान आहे, ते आलेत आपल्या घरी आणि तू त्यांचे इन्सल्ट करतेस. का वागतेस असं? सुष्मिता, इन्सल्ट करणं लांब राहिलं, मला त्या ह्या माणसाशी बोलायची पण इच्छा नाहीये. ऐक माझं जरा आणि थोडा शांतपणे विचार कर. मी तुझ्या वाईटाचा विचार करणार आहे? खरंच वाटतंय तुला असं? आजपर्यंत आपण एकमेकींसाठी काय काय केलंय ह्याचा एकदा विचार कर. काय ग, तुझी मोठी बहीण म्हणून आजतागयात कधी कमी पडले मी? आजपर्यंत कायम तुला जे हवं त्या सगळ्या गोष्टी मी करत आली आहे. कित्येक वेळा बाबांचं मन मी वळवलंय, त्यांची समजूत मी काढली आहे तुझ्यासाठी. आणि आज माझ्यापेक्षा हा माणूस तुला जास्त विश्वासू वाटतोय? अगं तुला माहित नाहीये हा माणूस कसा आहे. काय 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 चाललंय काय या घरामध्ये? बघ ना मॉम, आजच्या दिवशी पण कंट्रोल नाही करता आलं ताईला. ताई बोलते अंशुमनला. काय चाललंय स्वानंदी?
का तू जावयांना असं घालून पाडून बोलते? सारखं आपलं त्यांचा अपमान करत असतेस. बरं वाटते का? मजा वाटते तुला ही सगळी? वहिनी, का चिडतेस माझ्यावर सारखी? मी काही गुन्हा केलाय का? केलाय नाही ना. मी फक्त तुझ्या बहिणीशी लग्न केलंय कारण माझं तिच्यावर प्रेम आहे. त्याचंच रिअश्युरन्स देत होतो मी. ताई, हे बघ, आता ना त्या घराची मालकीण ना मी आहे. त्यामुळे माझ्याकडे ते सगळे चावे आहेत ना, अधिकार सगळे माझ्याकडे आहेत. मग प्लीज आता मला माझ्या नवऱ्याचं इन्सल्ट नाही ऐकून घ्यायचंय तुझ्याकडून. अजिबात माझ्या नवऱ्याचं इन्सल्ट नाही करायचं. आणि आता मी नाही थांबणार इथे. मी जातीये माझ्या नवऱ्यासोबत आमच्या घरी. अरे देवा, हे काय चाललंय? अरे ते दोघं जण वाण न घेताच जात आहेत. झालं तुझं समाधान? कारण ती कधीतरी तोंडाला जरासा आवर घालत जा ना. आई, तुला माहितीये मला अंशुमन काय म्हणाला आता? तो माझ्या आणि राजवाडे. अगं ते झालं जुनं झालं की नाही. आत्ता तुझ्या बहिणीचं लग्न झालंय. तिचं जरा कोड कौतुक करा ना बाई, करा ना जरासा. बहीण आहे ना तुझी ती. अधिक मासामध्ये जावयांचा मानपान केल्यानंतर मोठं पुण्य मिळतं म्हणतात. मला तर 2-2 जावई आहेत. मला केवढं मोठं पुण्य कमवायचं होतं. ते सुख पण माझ्या हाताला लागू देणार नाहीयेस का तू आनंदी? तुला आता बोलायला लागेल, यांच्याबरोबर थांबवायला लागेल यांना. सुष्मिता बाळा, ऐक ना. खरंच कमाल आहे स्वानंदी मॅडमची. म्हणजे त्यांच्याविषयी जितकं जितकं बोलावं ना तितकं कमीच आहे. काय असं भूत बघितल्यासारखं काय बघताय माझ्याकडे? हा, बघितलंस आनंद? किती प्रेम आहे बायकोबद्दल समरला. कौतुक आहे, काळजी आहे, सगळंच आहे. बघ ना, एवढंच आहे ना तर बोलून टाक ना तिला. पण समर, मला जेवढं वाटलं होतं ना त्याच्यापेक्षा जरा जास्तच प्रेम आहे तुझं स्वानंदीवर. तू तिला सांगूनच टाकास. एक्झॅक्टली. परत 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 तेच 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 तेच. काय झालं तुम्हाला दोघांना? सतत आपलं प्रेम 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 चालू आहे तुमचं. ते आम्ही प्रेम प्रेम करतोय? अरे बघ ना, तू आता किती किती प्रेम असल्यासारखं बोलत होता तिच्याविषयी. अरे दिसतंय सगळं क्लिअरली. बोल ना समर तिला. ऍप्रिसिएशन, कौतुक. परत तेच डोंबल्याचं ऍप्रिसिएशन. कसलं ऍप्रिसिएशन रे? आणि बरं चल, कौतुक ना, ठीक आहे, कौतुक म्हणू आपण त्याला. पण कौतुक पण केव्हा वाटतं माणसाला? जेव्हा प्रेम असतं तेव्हाच कौतुक वाटतं. आनंद बघ, दिवस रात्र माझं कौतुक करत असतो. ऍप्रिसिएशन. हो, मी तर हिचं दिवस रात्र कौतुक करतो. काय ना, प्रेमात असलं की माणूस कौतुक करतोच. रॅदर प्रेमात असल्यावरच कौतुक करतो, है ना? करेक्ट. मग वाटतंय ना, मग सांग ना, तू का सांगत नाहीयेस? मी सांगू का तुला? तू असं काहीतरी छान रोमॅन्टिक सेटअप कर तिच्यासाठी. एका मी तुला शिकवते. हे बघ, असं ना मस्तपैकी रोमॅन्टिक सेटअप कर काहीतरी. आणि